रात्री झोप लागत नव्हती म्हणून मित्राला म्हटलं चल आपण चालून येऊ. तो म्हटला ठीक आहे. मग आम्ही चालण्यासाठी गाडीत बसलो आणि थेट तिलकवाडा येथे गेलो, जिथून आम्ही नर्मदा परिक्रमेला सुरुवात केली. बजरंगबलीचं नाव घेतलं, जय बजरंगबली म्हणत आम्ही चालायला सुरुवात केली. चंद्राच्या प्रखर उजेडात आम्ही चालायला सुरुवात केली. रस्त्याने ताक भेटले, 2 ग्लास मस्त ताक पिलं आणि एनर्जी घेऊन आम्ही पुन्हा चालू लागलो. चालत 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 लोग मिलते गए, कारवा बढ़ता गया. या प्राण्याला झोपलेलं पाहून मलाही झोप लागू लागली. पण मी म्हटलं आता झोपता येणार नाही, कारण मकसद अभी बाकी था. मग मकसद आठवत आणि तो पूर्ण करण्याच्या हेतूने आम्ही बोटीत बसलो. बोटीला हेडलाईट लावलेला नव्हता, म्हणून अंधारात ड्रायव्हरला रस्ता दिसेल की नाही हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. पण आमचा ड्रायव्हर हुशार होता, त्याला रस्ता माहिती होता. पायाचा अजून थोडा व्यायाम करत आम्ही नर्मदा मैयाच्या तीरावर पोहोचलो. तिथं खूप सारे मासे पाहिले. माशांना म्हटलं आम्हाला थोडं आंघोळ करायला जागा द्या, थोडंसं सरका. मासे म्हणाले आम्हाला क्रॅकजॅक बिस्किट खाऊ घाल, तरच आम्ही तुम्हाला परवानगी देऊ. आम्ही म्हटलं माशांमध्ये क्रॅकजॅक बिस्किटची इतकी आवड पाहून क्रॅकजॅक कंपनीचे शेअर घ्यायला हवेत, कारण यांची डिमांड खूप वाढणार आहे. माशांसोबत अनोखी डील क्रॅक करून आम्ही आंघोळ केली आणि आमची परिक्रमा पूर्ण केली. नर्मदे हर.